हॅलो, आता इथं मी वॉशिंग सेंटर आलो आहे. आज लगभग आज 8 जुलै आहे आणि इथे आता खूप जोराचा पाऊस पडतो आहे. इथे आता मी वॉशिंग सेंटरवर आलो आहे. इकडे बाजूला दिसतच असेल बघा, इकडे बाजूला शटर वरती केलेलं दिसतंय. इथे आता आज पहिल्यांदा मी लगभग तुम्हाला दुकान दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. मी दुकान अजून पण पुन्हा खोलला पण नाही. त्या साईडला पण एक दुकान दिसत असेल जे बंद आहे. तर मी इथेच काम करतो गॅरेजवर. इथे 2 दुकानं, एक गॅरेज साईड आहे, एक वॉशिंग सेंटर एका ह्याच्यामध्ये. तर हे मी वॉशिंग सेंटरवालं खोललं आहे. म्हणजे आता थोडं कामासाठी आलेलो आहे, ते आता बंद करणार आहे मी. कारण की आता पाऊस पडतो आहे, तर वॉशिंग सेंटरचं चालणार नाही आहे. तर मला बंदच करावं लागणार आहे तसं. तर आता मी बंद करून घरी जाईन. आणि मी इथे किती दिवसानंतर आलो. मध्ये पण आलेलो मी, तर आता मी इथे आलो आहे. म्हणजे आता आज किती 7 जुलै आहे आज. आणि पाऊस इथे खूप जोरात चाललं आहे. इथे नालासोपारामध्ये आहे हे दुकान आणि इथे मी काम करतो. म्हणजे म्हणजे असं पगाराने काम करतो मी इथे. आता इथे बाजूला इथे कार पण दिसत असेल, काय माहिती. इथे एक म्हणजे कार लावली आहे इथे आता. इथे आता म्हणजे लगभग 7 दिवस झाले, म्हणजे धंदा झाला नाही आहे. म्हणजे जेव्हापासून जुलै चालू झालं आहे तेव्हापासून आज लगभग हा 7वा दिवस आहे की धंदा काहीच झाला नाही आहे. पावसामुळे पूर्ण दुकान बंदच ठेवावं लागलं. इथे हे दाखवू नाही शकत. इथे दुकानात पण पाणी जमलं आहे. काय होते की इथे दुकानामध्ये बिल्डिंग रोज पाणी सोडतात सकाळी, तर ते टाकीमध्ये भरते. तर आणि मग ते टाकीतलं पाणी मग गाडी धुवायला वापरतो. तर 7 दिवसापासून गाड्या धुतला नाही, तर टाकी पूर्ण भरली आहे आणि टाकीतून पाणी वाहून पूर्ण दुकानामध्ये पाणी भरलं आहे. हे प्रॉब्लेम झाला आहे. तिथं मी आता असंच आलेलो. सकाळ नाही झाली, आता संध्याकाळचे लगभग 4:30-5 वाजले. तर आता मी असंच आलेलो फिरायला, बघायला थोडं. बघितलं तर इथे पूर्ण पाणी झालं आहे. तर हां, इथे एक चांगली गोष्ट आहे, इथे लाईट चालू आहे आणि इथे वायफाय पण चालतो आहे. तर इथे मला थोडा माझ्या कामाला येईल. अगर घरी काय आहे की लाईटच गेली, अजून लाईट आली पण नाही आहे. तिकडे तर लाईट नाही आहे, पण इथे लाईट आहे आणि इथे वायफाय पण चालतो आहे. तर मी इथे बसून वायफाय वापरू शकतो आणि चार्जिंग पण करू शकतो मोबाईलला. तर ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे मोबाईलची चार्जिंग संपेल का मी सीधा येईन इकडे, लावीन चार्जिंगला आणि नंतर सीधा 2-3 तासानंतर येईन आणि बंद करीन दुकान. म्हणजे 2-3 तासानंतर येईन आणि मग मोबाईल घेईन, म्हणजे चार्जिंगला लावून. तर आता बघू. आता मी न्यूजमध्ये बघितलं तर आता त्याच्यामध्ये लिहिलं आहे की पाऊस आता 8 तारखेपर्यंत चालणार आहे. म्हणजे 9 तारखेपासून पाऊस कमी होईल. तर मी उद्या 8 तारीख आहे, उद्या परवापासून येईन इथे दुकानात. धंदा नाही चालला तरी पण इथे वायफाय आणि चार्जिंग पण चालते. तर थोडा म्हणजे टाईमपास तर होईलच. म्हणजे असं आता इथे कायच करू आता. दुसरं दुकान मी बंदच ठेवलं आहे, कारण की खोलून फायदा नाही. आता मी जातो आहे तसं, कारण की हा पाऊस काय थांबणार आहे असं वाटत नाही आहे. तर आता मी जातो. म्हणजे आता उद्या येईन, बघीन. चार्जिंग नाही फोनमध्ये, पण आता तर थोडं आहे चार्जिंग फोनमध्ये. तर मी आता जातो. अगर चार्जिंग संपलं तर मग इकडे येईन, लावीन चार्जिंगला. इथे या दुकानात सगळं आहे. म्हणजे इथे वायफाय आहे, चार्जिंग आहे, बाथरूमसुद्धा आहे. तर म्हणजे काय धंदा नसला तरी पण इथे टाईमपास म्हणजे चांगलं होतं. म्हणजे चांगलं अगर काय करायला नसतं तर मी इथेच येईन. अगर जोपर्यंत मी कामाला इकडे, तर मग इकडेच येत जाईन मी, अगर काय करायला नसेल तर. तिथं मी तर दुकान बघायला आलेलो. तसं मी आता जिम जॉईन करायचं विचार करतो. माझी बॉडी तुम्ही बघितली नसेल, खूप लहान आहे. मी तसं निघालेलो जिमचं बघायला. तर जिम आता पावसामध्ये बंद आहे. नंबर घेतला आहे, फोन करून नंतर विचारू. जॉईन करायचं आहे मला. मग त्याच्यानंतर मी विचार केला, चला एकदा इथे वॉशिंग सेंटर पण येतो. म्हणून इथं आलो. ठीक आहे, आता मग चला बाय. आता बाहेरचा तसं काम करतो.
ते दिसत असेल.